ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण 3. वाचा ऋण परिहार. ज्ञानाने मोक्ष केव्हा होईल? ओवी आहे 24वी. ज्ञानबंधाचे स्वरूप स्पष्ट केल्यावर ज्ञानाला बंध का म्हटले आहे व मोक्ष केव्हा होतो ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे, ज्ञाने मोक्ष घडे ते निमालेनी. अहम ब्रह्मास्मी हे जे सापेक्ष ज्ञान ते स्वतःच बुडते, म्हणजे स्वरूप ज्ञानात लीन होऊन जाते. त्यामुळे त्या ज्ञानाची महती आम्हाला वाटत नाही. ज्ञानाने मोक्ष मिळतो, पण ते नाहीसे झाल्यावर. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, अहम ब्रह्म ज्ञान स्वये होये लीन, म्हणून ते गौण वाटे आम्हा. जेथे सोहम तेही जाय मावळण, मोक्षाची ती खूण ब्रह्मा भावी. या ओव्यातील म्हणून भारी नावडे या चरणाच्या अर्थाबाबत टीकाकारात मतभेद दिसून येतात. या ओवीचे टीकाकारांनी वेगवेगळ्या प्रकारे अर्थ केले आहेत. दके पाठक म्हणतात, जे स्वयंप्रकाश स्वरूपभूत शुद्ध ज्ञान ते नाहीसे झाले, म्हणून त्याचा भारीपणा म्हणजेच व्यापकपणा मोठेपणा आवडत नाही. ते मूळचे स्वरूप ज्ञान नाहीसे झाल्यामुळं, विसर पडल्यामुळं त्या शास्त्रज्ञानाच्या योगाने मोक्ष प्राप्त झाला असे वाटणे हे वृत्तीज्ञान सुद्धा भ्रमच आहे. रामचंद्र सराफ म्हणतात, ज्ञान हे स्वतः सुद्धा भारभूत असल्यामुळं बुडते, म्हणून तरुण जाण्यास निरुपयोगी आहे. त्यामुळे ज्ञान नष्ट झाल्यावरच मोक्ष मिळतो. रामचंद्र डोंगरे म्हणतात, जे ज्ञान जड स्वभाव अशा अविद्येचं कार्य आहे, ज्याच्या गळ्यात अविद्येचे लोढणे असल्यामुळे ते भारी म्हणजे अवजड झालेले आहे, ते मोक्ष प्राप्तीस साधनीभूत कसे होईल? तेही ज्ञान जेव्हा नाहीसं होईल तेव्हा मोक्ष मिळेल. जोशी साखरे यांच्या प्रतीत म्हटलं आहे की, मूळचं स्वरूपभूत ज्ञान नाहीसं झाल्यामुळं याला आपला व्यापकपणा कळत नाही, म्हणून साधू संतांनी याच्या स्वरूपाचा मोठेपणा जरी वर्णन केला असला तरी त्याला आवडत नाही. जेव्हा गुरुमुखातून किंवा शास्त्राच्या योगे याला यथार्थ ज्ञान होते, तेव्हा त्याला मोक्ष प्राप्त झाला असे वाटते. पण त्या कालीही ते स्वकीय ज्ञान बुडालेलेच असते. निरंजन रघुनाथ म्हणतात की, जे ज्ञान ज्ञात्याला घेऊन स्वतः आपण बुडते नाहीसे होते, म्हणून स्वरूपाने ते भारी ज्ञान म्हणजेच महान ज्ञान कोणाला आवडत नाही. आणि पूर्ण वस्तूच्या ज्ञानाने मोक्ष घडतो असे म्हणावे तर ज्ञात्याने सर्वस्व मरावे तेव्हा मोक्ष होणार. पूजा देशपांडे म्हणतात की, ज्ञानाने मोक्ष घडतो, पण तो केव्हा? ज्ञान विलीन होईल विरून जाईल तेव्हा. पण ज्ञानाला स्वतःचा असा नाश करून घ्यावा लागतो, म्हणून हा असा प्रकार सर्वांना नावडता होऊन बसतो. मुरलीधर महाराज धूत याचा अर्थ असा करतात की, जे ज्ञान स्वतःच स्वरूपामध्ये बुडते त्या ज्ञानाचे ग्रंथात कितीही महत्व वर्णिले असले तरी आम्हाला त्याचे महत्व वाटत नाही. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, पण ते स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झाल्यावरच. अशा प्रकारे या चरणाच्या अर्थाबाबत भिन्न भिन्न मते आहेत. वरती स्वामी स्वरूपानंदांनी अभंग रूपात सांगितलेला अर्थच दिला आहे. स्वामी म्हणतात की, अहम ब्रह्म हे ज्ञान स्वतःच लीन होत असल्यामुळं आम्हाला ते महत्वपूर्ण वाटत नाही, तर गौण वाटतं. जेथे सोहमभाव सुद्धा मावळून जातो, तीच खरी मोक्षाची खूण आहे. ज्ञानदेवाने सोहम म्हणजे मी तेच ब्रह्म आहे असे ज्ञान असणे हाही एक बंधच आहे असं सांगितलं. बंध व मोक्ष या सापेक्ष कल्पना आहेत. बंधाची जाणीव होते तेव्हा त्या बंधातून सुटण्याची इच्छा असते, म्हणून जीव त्या बंधातून सुटण्यासाठी नाना साधने करतो. सद्गुरूंच्या उपदेशानुसार वाटचाल केल्यावर त्याला स्वतःच्या ब्रह्मरूपत्वाचे ज्ञान होते. मी म्हणजे देह नसून ते परमात्म स्वरूप हेच माझं स्वरूप आहे असं ज्ञान होतं. पण जोपर्यंत आपण पूर्वी बंधात होतो, आता ज्ञान झाल्यामुळे आपण त्या बंधातून सुटलो, आपल्याला बंधापासून मुक्ती मिळाली असं जर वाटत असेल तर ते ज्ञान म्हणजे बंधच आहे असं ज्ञानदेवाने मागच्या ओवीत स्पष्ट केलं. अन्यथा बोध हे जसे जिवंत अविद्येचे कार्य आहे, तसेच यथार्थ बोध हे मृत अविद्येचे कार्य आहे. त्यामुळे अविद्या मृत झाली असली तरी यथार्थ बोधात चारही वाचा तत्वज्ञानाचा दीप प्रज्वलित करून वेगळ्या स्वरूपात आपला जीवन निर्वाह करतच असतात. त्या पूर्णपणे विलीन झालेल्या नसतात. त्यामुळे
असे हे ज्ञान सुद्धा तारण्याच्या कामी उपयोगी पडत नाही. नदी तरून जायची असेल तर लाकडासारख्या हलक्या गोष्टीची आवश्यकता असते. पण अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान अविद्येमुळे भारी म्हणजे जड झालेले असते. त्यामुळे ते तारण्याच्या कामी उपयोगी पडत नाही. अहम ब्रह्म हा भाव सुद्धा ज्ञानमात्रात विलीन व्हायला हवा, तर ते खरे ज्ञान ठरेल. त्यामुळे निखळ ज्ञानमात्रेच्या दृष्टीनं अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान सुद्धा गौण ठरते. वास्तविक मोक्ष लाभासाठी ज्ञान तर आवश्यक आहे, पण तेच ज्ञान म्हणजे एक बंध आहे असं ज्ञानदेव म्हणत आहेत. देहात्मज्ञानवत ज्ञानम देहात्मज्ञान बाधकम आत्मन्येव भवेद्यस्य सन्नेच्छन्नपि मुच्यते. आत्मविषयक ज्ञान हे जरी देहात्मज्ञानासारखेच आहे, तरी ते देहात्मज्ञानाचे बाधक असते, म्हणून ते मोक्षाचे साधन होते असं म्हटलं जातं. परंतु हे ज्ञान जड स्वभाव अशा अविद्येचं कार्य असल्यामुळे तेही जडच आहे. त्याच्याही गळ्यात अहमभावाचं लोढणं आहेच. अर्थातच अहमभावाचे लोढणे आहे म्हणजे ते अविद्येने युक्तच आहे असं दिसून येतं. मग जे अविद्येने जड झालेले आहे ते तारून कसे नेईल? तेव्हा या ज्ञानाचा उपयोग फक्त देहात्म बुद्धीच्या निवारणासाठी आहे, परंतु ते ज्ञान मोक्षप्रापक आहे असं म्हणता येत नाही. ज्ञानाचा बंधही अज्ञानाच्या बंधा इतकाच परिणामकारक आहे. मुळात आत्मस्वरूपात अज्ञान नाही. ते नसलेलं अज्ञान तत्वज्ञान नष्ट करतं व ज्ञानपणाने मिळवते. अज्ञानाची सापेक्षता त्याच्या ठिकाणी राहत असते. असे ज्ञान स्वतःच बुडणारे आहे. अशा परिस्थितीत ज्ञानाने मोक्ष मिळतो ही गोष्ट खरी की खोटी? ज्ञानदेव सांगतात की ज्ञानाने मोक्ष मिळतो ही गोष्ट खरीच आहे, परंतु ज्ञाने मोक्षू घडे ते निमालेनी. ज्यावेळी अज्ञान नाहीसे करून स्वतः ज्ञानही नाहीसे होईल, परमात्म स्वरूपात विलीन होईल, एकरूप होईल, त्यावेळी ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होईल. आत्मा हा ज्ञानस्वरूपच आहे. त्याला आपले ज्ञानरूपत्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकताच नाही. एकूण असे ज्ञान हाही एक बंधच आहे असे ज्ञानदेवांनी सिद्ध केले. मोक्ष म्हणजे काय? तर जीवत्वापासून सुटका. जीवत्व कशामुळे आलं? तर अज्ञानामुळे. आत्मा स्वतःचे ज्ञानरूपत्व विसरतो व स्वतःला अज्ञानी समजतो. मग देह म्हणजे मी असं म्हणू लागतो. हे अज्ञान किंवा अविद्या ही चार वाणींच्या सहाय्यानं आत्म्याला देहाशी जखडून टाकते. मग या चार वाणी नाहीशा होतील तेव्हा अज्ञान नाहीसे होईल. पण अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाने या चार वाणींचा नाश खरोखरच होतो का? ज्ञानदेवानी 8व्या ओवीतच सांगितलं होतं की तत्वज्ञानाचे नावे उठतीच या. हीच गोष्ट ज्ञानदेव पुन्हा पुन्हा स्पष्ट करत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.